तर विद्यार्थी मित्रांनो, हा जो लेक्चर आहे, हे जे लेक्चर आहे, त्या लेक्चरमध्ये आपण पाहणार आहोत ते म्हणजे अभिवृत्ती या घटकाबद्दल. ठीक आहे. तर एथिक्सच्या सिलेबसमध्ये जो सायकोलॉजीचा किंवा मानसशास्त्राचा जो काही भाग आहे, काही पॉइंट्स आहे, त्यामध्ये एक अभिवृत्ती एक महत्त्वाचा भाग आहे. तसंच एक इमोशनल इंटेलिजन्स किंवा भावनिक बुद्धिमत्ता हे काही 3-4 टॉपिक आहेत जे फार महत्त्वाचे आहे. आता या अभिवृत्तीवरती आपण डायरेक्टली क्वेश्चन आन्सर फॉर्मॅटमध्ये पाहणार आहोत, की तुम्हाला समजायला सोपं जाईल आणि एक्झाममध्ये कसं लिहायचं तेही सोपं जाईल. तर आपण पहिला क्वेश्चन पाहणार आहोत. प्रश्न आहे, अभिवृत्ती किंवा ॲटिट्यूडची मानसशास्त्रीय व्याख्या काय आहे? एखाद्या व्यक्तीच्या अभिवृत्तीच्या निर्मितीवर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख घटकांची चर्चा करा. पहिली गोष्ट, कधीही तुम्हाला प्रश्न आल्यानंतर त्याला डायरेक्टली ॲन्सर करण्याचा प्रयत्न करू नका. ठीक आहे. पहिल्यांदा प्रश्न वाचून घ्या, समजून घ्या काय विचारलेलं आहे. तर प्रश्न विचारलेला आहे, अभिवृत्ती म्हणजे ॲटिट्यूडची मानसशास्त्रीय व्याख्या काय आहे? म्हणजे हा झाला पहिला भाग. दुसरा भाग आहे की एखाद्या व्यक्तीच्या अभिवृत्तीच्या निर्मितीवर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख घटकांची चर्चा करा. तर तुम्हाला दुसरा भाग आहे तो म्हणजे कुठले कुठले प्रमुख घटक आहेत त्याबद्दल. ओके. आता पहा, आपल्याला त्यांनी विचारलंय अभिवृत्तीची व्याख्या बट कुठली मानसशास्त्रीय. लिहिताना आपण तुम्हाला मी आधी व्याख्या सांगतो आणि नंतर हा कन्सेप्ट पण समजून सांगतो आणि त्यानंतर हे उत्तर आपल्याला कसं लिहायचं की ज्याच्यामुळे आपल्याला पैकीच्या पैकी किंवा खूप सर्वात चांगले मार्क्स मिळतील ते पण सांगतो. ते बघा, अभिवृत्ती म्हणजे काय तर ॲटिट्यूड. ॲटिट्यूडला इंग्लिशमध्ये जी डेफिनेशन आहे, इट इज अ सेटल्ड वे ऑफ थिंकिंग, फीलिंग ऑर बिहेविंग अबाउट अ समथिंग. याला मराठीमध्ये जर सांगायचं आहे तर एखाद्या विशिष्ट व्यक्ती, वस्तू, संकल्पना किंवा घटना. ठीक आहे. लक्षात ठेवाल, व्यक्ती, वस्तू, संकल्पना किंवा घटना. ठीक आहे. या चारपैकी कुठलीही एखादी गोष्ट असेल तर त्याच्या प्रती, त्याच्याबद्दल आपले जे विचार असतात, ठीक आहे, किंवा ज्या भावना असतात किंवा जे वर्तन असतं, याचा जो एक संच असतो त्याला म्हणतात अभिवृत्ती. आता अजूनही सोप्या शब्दात तुम्हाला सांगतो. जसं की असं समजा की ही एक शिकलेली आपण मानसिक आणि भावनिक प्रवृत्ती आहे. ठीक आहे, की ज्याच्याद्वारे आपण जे बाह्य जग आहे आपल्या, ठीक आहे, की त्याच्या म्हणजे त्याला अनुकूल किंवा प्रतिकूल पद्धतीनं आपण मूल्यांकन करतो. फेवर ऑर अ डिसफेवर. आता तुम्हाला उदाहरणं सांगतो. समजा तुम्ही रस्त्याने जात आहात. रस्त्याने जात असताना अचानक तुम्हाला साप दिसतो. ठीक आहे. तर साप दिसल्यानंतर आपल्याला काय वाटतं? तर भीती वाटते. ही जी भावना आली ती प्रतिकूल भावना आहे सापाबद्दल. ठीक आहे. ते सापाबद्दल जे निगेटिव्ह किंवा जे नकारात्मक भावना आली किंवा जो डिसफेवर आहे, प्रतिकूलता आलेली आहे, तर हे काय आहे? तर हा आपला ॲटिट्यूड आहे किंवा आपली अभिवृत्ती आहे सापाबद्दल. तसंच पहा, त्याच रस्त्याने तुम्ही जात आहात आणि तुम्हाला अचानक तुमचा एखादा जुना मित्र किंवा एखादी जुनी मैत्रीण भेटली. ठीक आहे, की जी तुम्हाला आवडते. मग तुम्हाला काय वाटेल? तुम्हाला आनंद होईल. ठीक आहे. त्याला म्हणतो आपण फेवर होणे किंवा अनुकूल वाटणे. तर हे जे तुम्हाला मित्राबद्दल किंवा मैत्रिणीबद्दल जे वाटतंय, ही जी अनुकूलता, तर याला आपण म्हणू पॉझिटिव्ह ॲटिट्यूड किंवा सकारात्मक वृत्ती. तर हे काय झालं की वृत्ती म्हणजे अभिवृत्ती म्हणजे काय हे आपण समजून घेतलं. अजूनही तुम्हाला काही उदाहरणं मी देतो. जसं की तुम्ही एखाद्या जंगलात गेले आणि जंगलात गेल्यानंतर तुम्हाला अचानक एखादा हिंस्त्र श्वापद दिसलं की एखादा सिंह दिसला किंवा वाघ दिसला. भीती वाटेल, निगेटिव्ह ॲटिट्यूड. पण त्याच जागेवरती एखादं छोटंसं हरिण दिसलं किंवा ससा दिसला तर काय आपल्याला माहिती आहे तो आपल्याला काही करणार नाही आहे, तो आपल्याला आवडेल. ते काय झालं? पॉझिटिव्ह ॲटिट्यूड म्हणजेच अभिवृत्ती. आता हे अभिवृत्ती कशा प्रकारे बनते तर याला कॅब मॉडेल दिलेलं आहे. CAB. C फॉर कॉग्निटिव्ह, A फॉर अफेक्टिव्ह आणि B फॉर बिहेवियरल. हे आता समजून घ्याल. याला पुढे आपल्याला परत प्रश्नही पाहायचा आहे. कॉग्निटिव्ह म्हणजे बुद्धिमत्ता किंवा ज्ञानात्मक. ठीक आहे. सो हा काय झाला तर कॉग्निटिव्ह म्हणजे झालं ज्ञानात्मक.
त्यानंतर अफेक्टिव्ह जो असतो, तो अफेक्टिव्ह म्हणजे भावनिक, आणि जो बिहेवियर आहे तो म्हणजे आपलं वर्तनात्मक. ठीक आहे. सो हे कॉग्निटिव्ह, अफेक्टिव्ह आणि बिहेवियर हे तिन्ही गोष्टी एकमेकाशी संबंधित आहे. कसं तर सांगतो. तुम्ही कुठेतरी न्यूजपेपरमध्ये किंवा वृत्तपत्रामध्ये वाचलेलं आहे की सर्पदंशामुळे कुणाचा तरी मृत्यू झाला. यावरनं तुम्हाला काय कळलं? तुम्हाला या गोष्टीचं ज्ञान झालं की साप जर आपल्याला डसला तर त्यामुळे आपल्याला मृत्यू होऊ शकतो. ओके. सो हे काय झालं? कॉग्निटिव्ह, की ज्याने नॉलेज आलं. किंवा तुम्ही कुठेतरी पुस्तकामध्ये वाचलेलं आहे की सापाच्या डसण्यामुळे तुम्हाला हे होऊ शकतो, मृत्यू होऊ शकतो किंवा इजा होऊ शकते. हे काय झालं की ज्ञान आलं, कॉग्निशन आलं, तर हा घटक झाला ज्ञानात्मक. ओके. दुसरं आहे अफेक्टिव्ह. अफेक्टिव्ह म्हणजे भावनात्मक. भावनात्मक म्हणजे की तुम्हाला साप पाहून एकदम निगेटिव्ह किंवा नकारात्मक वाटणे. ठीक आहे. तर ते झालं भावनात्मक. मग याचा परिणाम काय होईल की तुम्हाला साप दिसल्यानंतर तुम्ही सापापासून दूर पळाल, किंवा तुमच्याजवळ तिथे काही त्याला मारायसाठी असेल तर तुम्ही त्याला माराल. ओके. तर मग हे काय झालं? बिहेवियरल म्हणजे वृत्ती. आता याच्या उलट पहा. तुम्ही कुठेतरी पुस्तकामध्ये हे वाचलंय की जे सर्व साप असतात त्यापैकी थोडेच साप असे आहे की जे विषारी आहे. बाकीचे मॅक्झिमम, मोस्ट ऑफ द साप हे विषारी नसतात. ओके. हे काय आलं? तुम्हाला नॉलेज आलं किंवा ज्ञान आलं. मग याच्यामुळे काय आहे की याच्यामुळे तुमचा जो ॲटिट्यूड आहे तो सापांबद्दल हा निगेटिव्ह राहणार नाही. ठीक आहे. मग याच्यामुळे तुमच्या भावना पण त्यांच्याबद्दल निगेटिव्ह राहणार नाही. म्हणजे जे अफेक्टिव्ह कंपोनंट आहे हा पण निगेटिव्ह राहणार नाही. म्हणजे तुम्हाला साप दिसला तर तुम्ही त्याला घाबरणार नाही. आता हे झालं कॅब मॉडेल. ओके. हे लक्षात ठेवाल. याला पुढे आपल्याला यावरती प्रश्न येईल. पण जर तुम्हाला प्रश्न आला अभिवृत्तीबद्दल तर तुम्ही अभिवृत्तीची व्याख्या लिहिणार, आणि व्याख्या लिहिल्यानंतर तुम्ही त्याबद्दल कॅब मॉडेलबद्दल एका लाईनमध्ये लिहिणार. ठीक आहे. हे सर्व मी तुम्हाला नोट्समध्ये दिलेलं आहे. आता दुसरा भाग पहा. एखाद्या व्यक्तीच्या अभिवृत्तीच्या निर्मितीवर प्रभाव टाकणाऱ्या प्रमुख घटकांची चर्चा करा. जसंच तुम्हाला प्रमुख घटक असा कुठेही शब्द दिसला तर पॉइंट फॉर्मॅटमध्ये उत्तर लिहा. पॉईंट्समध्ये का? कारण की पॉईंट्समध्ये लिहिताना तुमचं आन्सर थोडं वेल स्ट्रक्चर्ड होतं. आता यामध्ये प्रमुख घटक कुठले आहेत? तर पहिला घटक कुठला आहे? पहिला घटक आहे कुटुंब आणि संगोपन. ज्यावेळी क्लास पाहता त्यावेळी तुम्हाला नोट्स घेण्याची खूप काही गरज नाही आहे. मी जसं जे काही सर्व काही आहे तुम्हाला नोट्समध्ये दिलेलं आहे. ओके. तर त्यामुळे इथे फक्त लक्ष देऊन हे ऐकून घ्यायचं. तर कुटुंब किंवा संगोपन. फॉर एक्झाम्पल, तुमच्या कुटुंबामध्ये किंवा तुम्ही जेव्हा मोठे होता तेव्हा तुम्हाला घरी शिकवलं गेलं की सर्वजण सारखे असतात. ठीक आहे. जेवढेही हे आहेत मनुष्य प्राणी आहे ते सारखे आहेत. त्यांना जातीवरती, धर्मावरती कुठेही त्यांच्यावरती अन्याय झाला पाहिजे नाही, त्यांच्यावरती भेदभाव झाला पाहिजे नाही. तर मग याचा परिणाम काय होईल की तुमचा जो अभिवृत्ती आहे, तुमची जी वृत्ती आहे किंवा ॲटिट्यूड आहे तो इक्वॅलिटीवाला, समानतेवाला असेल. ठीक आहे. या उलट जर तुम्ही घरी पाहताय की तुमच्याकडे श्रीमंत लोक आले तर त्यांच्यासाठी वेगळ्या प्रकारचे भांडे काढले जातात. जर तुमच्याकडे कोणीतरी खालच्या जातीचं आलं किंवा कोणीतरी यामधलं गरीब आलं तर त्याला वेगळं, म्हणजे वेगळ्या भांड्यामध्ये पाणी दिलं जातं. मग तुमचं काय राहील की तुमचा ॲटिट्यूड कसा होईल की तुमचा ॲटिट्यूड किंवा वृत्ती त्याबद्दल निगेटिव्ह होईल. ठीक आहे. तुम्हाला असं वाटेल की मी अशा प्रकारे जर भेदभाव केला तर याने काहीही वाईट नाही आहे. तर हे आपण कुठे शिकतो? ते कुटुंब आणि संगोपनामध्ये येतं. तसंच पहा, जर घरी तुमच्या सापांची पूजा होत असेल तर इन दॅट केस तुमचं सापाबद्दल ॲटिट्यूड पॉझिटिव्ह राहील. ओके. सेकंड, प्रत्यक्ष अनुभव. आपण सगळ्यांनी ऐकलेलं आहे की जर आपण कुठले प्रकारचं काम करायला गेलो इथे एखाद्या सरकारी कार्यालयात, तर आपल्याला तिथं वेळ लागतो, त्यांना पैसा द्यावा लागतो. मग आपला ॲटिट्यूड कसा असतो? त्यांच्याबद्दल निगेटिव्ह असतो. ठीक आहे. नकारात्मक असतो. आपण टाळाटाळ करतो असं काम करण्यासाठी. पण आपण एक दिवस एखाद्या कार्यालयात गेलो जिथे आपल्याला एखादं सर्टिफिकेट पाहिजे होतं. ते सर्टिफिकेट आपलं फार लवकर निघालं. काम खूप कमी कागदपत्र लागले आणि कुठल्याही प्रकारचं तुम्हाला लाच देण्याची, करप्शन करण्याची गरज पडली नाही. तुमचा ॲटिट्यूड कसा होईल? तो पॉझिटिव्ह होईल. म्हणजे काय झालंय? प्रत्यक्ष अनुभव. ठीक आहे. तसंच तिसरा घटक आहे शिक्षण
किंवा शैक्षणिक संस्था. आता एक गोष्ट सांगतो मी, मिड डे मिल स्कीम आहे. मिड डे मिल स्कीम की ज्यामध्ये मुलांना जेवायला मिळतं शाळेमध्ये. ठीक आहे. मग आता अशा केसमध्ये पहा, एक हिमाचल प्रदेशची एक गोष्ट सांगतो. हिमाचल प्रदेशमध्ये जे लोअर कास्टचे जे मुलं होते, जे दलित होते, त्यांना तिथले जे टॉयलेट होतं त्याच्या जवळ बसायला, वेगळं बसायला सांगत होते. ठीक आहे. आणि जे अप्पर कास्ट होते, जे उच्चवर्णीय होते, त्यांना वेगळ्या जागेवरती ते बसायचे. मग यामुळे काय झालं की शैक्षणिक संस्थेतनंच तुम्हाला अशा प्रकारचा ॲटिट्यूड डेव्हलप होतो, अशा प्रकारच्या अभिवृत्ती तयार होतात. ओके. तर ही शैक्षणिक संस्था किंवा तुम्ही शिक्षण कसं घेता, ठीक आहे, त्यावरती. समजा की तुमच्या शैक्षणिक संस्थेमध्ये तुम्हाला शिकवलं जातं की सर्वजण समान आहे, तर तुमच्यामध्ये समानता येईल. ठीक आहे. पण जर शैक्षणिक संस्थेमध्येच तुम्हाला सांगितलं की नाही, या धर्माचे लोक हे फार वाईट असतात, या धर्माचे लोक फार चांगले असतात, तर मग काय होईल की तुमच्यामध्ये तो जो ॲटिट्यूड आहे तो निगेटिव्ह तयार होईल. ओके. तर त्यामुळे शिक्षण आणि शैक्षणिक संस्था फार महत्त्वाचा एक रोल प्ले करतात. त्यानंतर चौथा घटक आहे मित्र व समवयस्क. तुमचे मित्र कसे आहेत यावरतीही तुमचा ॲटिट्यूड ठरतो. जसं की समजा की तुमचा ग्रुप आहे, त्या ग्रुपमध्ये तुम्ही सगळ्यामध्ये 5 जणांचा ग्रुप आहे, 5 जणांपैकी तिघे जण अभ्यास करतात. त्या तिघांना अभ्यास करताना पाहून बाकीच्या दोघांचाही जो ॲटिट्यूड आहे तो असा होईल की आपणही अभ्यास करायला पाहिजे. म्हणजे जे कुठेतरी फेल होणार होते तेही पास होऊन जातात, जर ग्रुप चांगला असेल तर. ठीक आहे. या उलट समजा की तुमचे मित्र तुम्हाला सांगतात की नाही, एखादी सिगरेट घेतली तर काही होत नाही. ठीक आहे. कधी कधी जर तुम्ही पिक्चरला गेले तर त्याने काही होत नाही, किंवा कधी कधी जर तुम्ही पॉर्नोग्राफी किंवा मूव्हीज पाहिल्या त्याने काही होत नाही. तर त्यामुळे तुम्हाला चुकीच्या सवयी लागतात. म्हणजे हे जे समवयस्क गट असतात किंवा मित्र असतात, याचाही परिणाम चांगला आणि वाईट दोन्हीही होतो. ठीक आहे. आणि हेही तुमचा ॲटिट्यूड फॉर्म करण्यामध्ये फार महत्त्वाचा एक रोल प्ले करतात. ठीक आहे. म्हणजे महत्त्वाचा प्रभाव यावेळी टाकतात. ठीक आहे. यानंतर आहे रोल मॉडेल्स किंवा आदर्श व्यक्ती. ठीक आहे. आता हे रोल मॉडेल्स जे असतात किंवा जे आदर्श व्यक्ती असतात, समजा की आपल्याला सगळ्यांसाठी कोणी ना कोणी रोल मॉडेल असतं. समजा की एखादा हे आहे, जे सध्या ट्रेंडिंग असतात, कोणी हिरो आहे, ॲक्टर आहे, तो जर येत असेल आणि तो जर सांगत असेल की टी व्ही स्क्रीनवरती जुबा केसरी, तर आपल्यालाही वाटेल की याने गुटखा खाल्ल्यामुळे काही होत नाही. ठीक आहे. बट ऑन द अदर हँड दुसऱ्या बाजूने जर आपण पाहतो, जर एखादा जर ॲक्टर असेल जो कधीही दारूची ॲड करत नाही किंवा तो पब्लिकली कधीही दारूला वगैरे अशा गोष्टींना प्रमोट करत नाही, तर आपल्याला असं वाटेल की दारू पिणे चुकीचं आहे. ठीक आहे. तर अशा प्रकारे हे जे आदर्श व्यक्ती असतात किंवा रोल मॉडेल्स असतात, हेही महत्त्वाचा भाग हे करतात. जसं आपण पाहिलं आहे की स्वच्छ भारत मिशनमध्ये अमिताभ बच्चन, त्यानंतर नरेंद्र मोदीजी येतात आणि ते सांगतात की स्वच्छता का राखायला पाहिजे. ठीक आहे. तसंच आपण पाहिलेलं आहे की अमिताभ बच्चननी ते दो बूंद जिंदगी के पोलिओचं कॅम्पेन केलं, त्याचाही परिणाम होतो. ठीक आहे. हे काय, हे रोल मॉडेल्स आहेत. तर या प्रकारे हे रोल मॉडेल्स फार महत्त्वाचा भाग आहे कुठेही तुमचा अभिवृत्ती तयार होण्यामध्ये. आता शेवटचा घटक आणि फार महत्त्वाचा घटक तो म्हणजे सामाजिक माध्यमे. सामाजिक माध्यमे किंवा सोशल मीडिया. हे बघा, मीडिया आणि सोशल मीडिया दोन्हीही परिणाम करतात. मीडिया म्हणजे न्यूजपेपर आहे, टी व्ही चॅनल्स आहेत, हे सगळं मीडिया झालं. सोशल मीडिया कुठलं आहे, तर व्हॉट्सॲप आहे, त्यानंतर हे जे आहेत यूट्यूब आहे, ट्विटर आहे, हे सगळं काय झालं, हे सोशल मीडिया झालं. आणि हे दोन्ही घटक फार महत्त्वाचा भाग यांचा आहे. हे महत्त्वाचे घटक आहेत. तर पहा, यामध्ये सामाजिक हे कशा प्रकारे परिणाम करतात. जसं समजा की तुम्हाला तुमच्या न्यूज डिबेटवरती रोज संध्याकाळी आल्यानंतर हिंदू मुस्लिमवाला डिबेट होत असेल, तुम्हाला असं वाटतं की हाच फार महत्त्वाची डिबेट आहे. ठीक आहे. दुसऱ्या बाजूने जर समजा की तुम्हाला कुठेतरी येऊन तिथे पर्यावरणावरती चर्चा होत असेल, तुम्हाला सांगितलं जात असेल की प्लॅस्टिक वापरू नका, तर मग काय, तेही तुमच्या ॲटिट्यूडवरती परिणाम करतात. तर त्यामुळे आपल्या अभिवृत्तीवरती सामाजिक माध्यमे आणि माध्यमे हे दोन्हीही फार जास्त प्रभाव टाकतात. त्याला डिटेलमध्ये आपण पुढे पाहायचं आहे परत पुढच्या प्रश्नांमध्ये. ठीक आहे. तर कुठल्याही प्रगतिशील समाजाच्या नागरिकासाठी, हे निर्मितीसाठी, तर नागरिकांमध्ये तुम्हाला कशा प्रकारचा, तर तुम्हाला पॉझिटिव्ह ॲटिट्यूड पाहिजे. कसा, जो नैतिक आहे आणि लोकशाहीवरती आधारित आहे. ठीक आहे. तर हा झाला पहिला प्रश्न. प्रश्न लिहिताना परत एकदा सांगेल,
की पहिल्यांदा व्यवस्थित वाचायचं, वाचल्यानंतर त्याला मध्ये किती प्रश्न विचारलेले आहे, किती उपप्रश्न आहेत ते समजून घ्यायचं. ते उपप्रश्न समजून घेतल्यानंतर तुम्हाला त्यानुसार हेडिंग्स द्यायचे आहेत. ठीक आहे. म्हणजे पहिलं हेडिंग माझं राहील की अभिवृत्ती, त्याच्याखाली मी त्याची व्याख्या लिहीन. आणि दुसरं माझं हेडिंग राहील ती म्हणजे अभिवृत्तीच्या निर्मितीवर प्रभाव टाकणारे प्रमुख घटक. ठीक आहे. आणि त्याच्या खाली मी 1 2 3 4 5 6 अशा प्रकारे घटक लिहिणार. त्यांना थोडं थोडं मी त्याबद्दल माहिती देईल आणि त्या माहितीसोबत मी त्याला उदाहरणं देत जाईल. इथिक्सच्या पेपरमध्ये एक सर्वात महत्त्वाचा घटक म्हणजे तो म्हणजे